नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. नमस्कार. येत्या 3 मार्च 2026 या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण भारतासह काही इतर राष्ट्रांमध्ये दिसणार आहे. त्याविषयी आज आम्ही आपल्याशी संवाद करतो आहोत. मी पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मुळामध्येच हे जे ग्रहण आहे हे सूर्योदयापासून तर सायंकाळी 6:48 त्याचे वेध आहेत. परंतु जे लोक अशक्त आहे, ज्या महिला गरोदर आहेत, जी बालकं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे रुग्ण आहेत, अशा नागरिकांनी या ग्रहणाचे वेध सकाळी 11 वाजेपासून तर सायंकाळी 6:48 पाळायचे आहे. मुळामध्येच या ग्रहणाचा हा एक वैज्ञानिक आविष्कार, ही भौगोलिक घटना आहे. त्याचा आनंद सगळ्या विज्ञानप्रेमींनी देखील घ्यायचा आहे. पण त्याचबरोबर काही धर्मशास्त्राने दिलेले जे संकेत आहेत ते आपण पाळावेत. म्हणजे जसं सूर्योदयापासून हे ग्रहणाचे जे वेध आहेत त्या काळामध्ये आपण देवपूजा करावी, होम करावा. त्याचबरोबर आपल्या गुरुजींनी दिलेला जो मंत्र आहे त्याचं आपण पठण करावं. त्यानंतर ग्रहणाचा मोक्ष संध्याकाळी 6:48 आहे. त्यावेळेला आपल्याला पुन्हा स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. ज्या गावामध्ये सूर्यास्त 6 वाजेच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी 6 वाजेपासून तर 6:48 या काळामध्ये मात्र मलमूत्र विसर्जन करणं, तसेच भोजन करणं, तसेच त्याच काळावधीत पाणी पिणं, झोपणं, या कुठल्याही गोष्टी करायला निर्बंध आहेत. हे जे ग्रहण आहे हे कोणत्या कोणत्या राशींना लाभदायक आहे त्यावर आपण प्रकाश झोत टाकूया. मिथुन, तुळ, वृश्चिक आणि मीन या राशींना हे शुभ देणारं फळ आहे. त्याचबरोबर मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना ते मिश्र फळ देणारं आहे. पण सिंह, कन्या, मकर आणि त्याचबरोबर वृषभ राशीला हे अनिष्ट फळ देणारं असं हे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 आहे. संमिलन दुपारी 4:34, त्याचा मध्य संध्याकाळी 5:04, त्याचं उन्मिलन संध्याकाळी 5:33 आणि या ग्रहणाचा मोक्ष संध्याकाळी 6:48 आहे. या ग्रहणाच्या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इत्यादी करता येतात. पण वेदामध्ये मात्र भोजन करणं निषेध सांगितलं आहे. या ग्रहणाचा दिसणारा प्रदेश आशिया, जपान, रशिया, मध्य आणि पूर्व, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलंड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका याही प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाच्या संदर्भात गुजरातमधील काही भाग जे आहेत, राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या ठिकाणी या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. कारण तिथे या प्रदेशात सायंकाळी 6:48 सूर्यास्त आहे आणि म्हणून इथल्या फक्त या प्रदेशातल्या लोकांनी कुठल्याही प्रकारचे ग्रहणाचे वेदादी नियम पाळू नयेत असे धर्मशास्त्र आणि पंचांगाचे संकेत आहेत. आपल्याला आणखीन एक शंका आहे की होळी कधी साजरी करावी. तर 2 मार्च या दिवशी होळी आपण करणार आहोत. त्या दिवशी आपल्याला होळीचा नैवेद्य करायचा आहे. होलिकेचं उद्दीपन, जे प्रज्वलन ज्याला आपण म्हणतो, ते करायचं आहे. 3 तारखेला धुलिवंदन आहे. धुलिवंदनाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण त्या दिवशी व्यवस्थित करणार आहोत. ज्यांच्याकडे श्राद्ध आहे किंवा ज्यांच्याकडे कुळधर्म कुळाचार आहेत
त्यांच्यासाठी अत्यंत नम्रपणे आम्हाला शास्त्राचा आधार घेऊन सांगायचं आहे की त्यांनी त्यासाठी लागणारा जो अन्नपदार्थ आहेत ते शिजवावेत, तो नैवेद्य करावात. परंतु आपल्याला वेदकाळ असल्या कारणाने 3 मार्च या दिवशी श्राद्ध किंवा कुळधर्म कुळाचार या संदर्भातले जे काही विधी आहेत ते फक्त करता येतील, पण त्याचा प्रसाद आपल्याला भक्षण करता येणार नाही. केवळ तीर्थप्राशन करून आपण तो कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. तर येणाऱ्या होलिका उत्सवाच्या आणि धुलीवंदनाच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्याला कुठलीही शंका असेल तर आपण माझ्याशी जरूर संपर्क करा. आपल्या सर्व शंकांचं जरूर निरसन केलं जाईल. प्रणाम. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.